स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। बघा, आज मी तुम्हाला मुंबई पोलीस सिपाई 24/9/2021 चा जो पेपर काल झालेला आहे त्यावरील गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाचे सोल्युशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। बघा, व्हिडिओला पूर्णपणे पहा, कारण हा व्हिडिओ मोठा सुद्धा होऊ शकतो। यामध्ये मी तुम्हाला टोटली जे 50 क्वेश्चन आलेले होते गणित आणि बुद्धिमत्ता यावरील सर्व क्वेश्चन मी इथे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये अवेलेबल करत आहोत। तर हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुम्हाला या व्हिडिओला पूर्णपणे पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी हे व्हिडिओ महत्त्वाचा ठरू शकतो। बघा, आज पहिला क्वेश्चन आलेला होता जो काय म्हटलेला होता। बघा, हा जो आपण पेपर डिस्कस करत आहोत हा सी संचाचा पेपर आहे। बघा, पहिला क्वेश्चन यामध्ये काय आलेला होता, 5 मीटर बरोबर किती किलोमीटर। 5 मीटर बरोबर किती किलोमीटर। तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की 1 किलोमीटर बरोबर किती होतात 1000 मीटर। 1 किलोमीटर बरोबर किती होतात 1000 मीटर। तर या 5 किलोमीटर या 5 मीटरला मी काय करणार 1000 ने डिवाइड करणार। काय करणार 1000 ने डिवाइड करणार। तर किती झिरो आलेले आहे ते 3। तर माझ्या पॉइंट नंतर किती अंक यायला हवे, किती अंक यायला हवे माझ्या पॉइंट नंतर 3 अंक। तर बघा मी कशा पद्धतीने याला अरेंज करणार 0.005 काय लिहिणार मी 0.005। बघा 3 झिरोची कसर मी इथे पॉइंट नंतर किती झिरो दिलेले आहे, पॉइंट नंतर 3 अंक असायला हवे होते, तर आपण पॉइंट नंतर 3 अंक दिलेले आहेत। तर इथे माझं राईट आन्सर कुठे आहे बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये। कुठे आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये। आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर झालं असेल। फक्त आपण काय केलेलं आहे 5 ला 1000 ने डिवाइड केलं, जेणेकरून तो कशामध्ये कन्वर्ट झाला किलोमीटर मध्ये। नेक्स्ट बघा इथे बघा 64 गुणिला 64 गुणिला 64 गुणिला 64। तर या 64 गुणिला 64 गुणिला 64 जे दिलेला आहे तो कोणाच्या बरोबरीत आहे 1/8चा घातांक x। 1/8चा घातांक x च्या बरोबरीत आपल्याला दाखवलेला आहे। बघा या 64 ला मी या पद्धतीने लिहिलं तर काही हरकत होणार का। बघा 8चा वर्ग गुणिला 8चा वर्ग गुणिला 8चा वर्ग गुणिला 8चा वर्ग। जर तुम्ही याचा वर्ग केला, ठीक आहे, 8 गुणिला 8 केलं तर तुम्हाला 64 भेटणार आहे। आपण काही केलं का नाही, लक्षात आलं। फक्त मी त्यात याला काय केलेलं आहे 64 ला 8चा वर्ग लिहिलेला आहे। आता बघा इथे काय दिलेलं आहे बरोबर। बरोबर हा जो छेदामध्ये आहे 8x, जो छेदामध्ये आहे 8चा घातांक x, त्याला जेव्हा मी वर आणणार तर मला काय भेटणार 8चा घातांक -x भेटणार। 8चा घातांक -x भेटणार। आता बघा इथे बेस बघा, इथे बेस बघा, इथे बेस बघा, इथे बेस बघा आणि इथे सुद्धा बेस बघा कसा आहे सारखा आहे। सर्वांचा बेस कसा आहे सारखा आहे, जो 8 8 8 आहे। आता जेव्हा बेस सारखा राहतो तेव्हा वरच्या वाल्यांची काय होते एडिशन, तेव्हा वरच्या वाल्यांची काय होते एडिशन। तर बघा किती 2 आलेले आहे 1 2 3 4। तर 2ची जर एडिशन केली आपण किती वेळा करायची आहे 4 वेळा। तर माझा आन्सर किती येणार आहे 8 आणि बरोबरीला किती आहे इथे -x। तर x ची किंमत काढण्यासाठी हा जो मायनस आहे मी या साईडला लावणार, तर x बरोबर किती आलं -8। किती आलेला आहे -8। अशा करतो तुम्हाला हा प्रॉब्लेम देखील लक्षात आलेला असेल आणि -8 इथे ऑप्शन नंबर बी मध्ये अवेलेबल आहे। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे अंडर रूट मध्ये काय दिलेलं आहे बघा 1.69 गुणिला 400। तर बघा हे जे 2 झिरो आहे यांनी काय केलं या पॉइंटला हटवले आहे, यांनी काय केलं या पॉइंटला हटवून टाकलं, ठीक आहे। म्हणजे रूट मध्ये काय राहिला आता 169 गुणिला 4, 169 गुणिला 4। तर बघा 169चा वर्गमूळ किती येतो 13 आणि या 4चा वर्गमूळ किती येतो 2। तर 13 गुणिला 2 जेव्हा मी करणार तर माझा आन्सर किती येणार आहे 26। किती येणार आहे 26। बघा इथे ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे सेकंड क्रमांकाच्या, ठीक आहे। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे नेक्स्ट किती सरळ व्याज दराने 250 रुपयाची 4 वर्षात 300 रुपये रास होईल। बघा किती वर्षात सरळ व्याज दराने 250 रुपयाचे 4 वर्षात 300 रुपये रास होईल। बघा म्हणजे याचा अर्थ बघा इथे SI चा फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला। सरळ व्याजाचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे। आता तुम्हाला जी रक्कम दिलेली आहे मुद्दल ती किती आहे 250। मुद्दल किती दिलेली आहे तुम्हाला 250। आता या 250 वर 4 वर्षासाठी तुम्ही जेव्हा ठेवले 250 रुपये जर तुम्ही 4 वर्षासाठी ठेवले तर तुम्हाला काय विचारलं किती व्याजदर, तर व्याजदर तुम्हाला विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला रेट विचारलेला आहे आणि भागेला काय राहतात 100। आता
4 वर्षानंतर तुमची एकूण रक्कम किती भेटत आहे तुम्हाला 300, ज्यामध्ये मुद्दल किती होती तुमची 250 आणि या 300 मध्ये तुमचा व्याज किती आहे 50, किती लपलेला आहे 50. लक्षात आलं का काय म्हटलं मी? बघा 250 तुमची एकूण मुद्दल होती आणि रास कशी होती 300. तर रास कधी येते? मुद्दल प्लस व्याज बरोबर रास राहते. तर मुद्दल किती आहे 250, म्हणजे यामध्ये रास किती आहे तुमची 50. लक्षात आलं? आता 250 रुपये तुम्ही 4 वर्षासाठी गुंतवले आणि कितीच्या रेटने हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा हा झिरो इथे मी कट केला, हा झिरो इथे मी कट केला आणि या 25 ने या 50 ला जेव्हा भाग केला तर कितीचा भाग बसला? 2चा. 25 दोन्ही 50. आता हा बघा इथे कसा आहे भागेला, हा इथे कसा आहे भागेला, त्या साईडला गेला तर काय होणार आहे गुणेला. तर 2 गुणेला 10 बरोबर 4 गुणेला r, 4 गुणेला r. आता या 4 ने जर या 2 ने जर मी या 4 ला भाग केला, या 2 ने जर या 4 ला भाग दिला तर काय येणार आहे? बे दोन्ही 4. काय येणार आहे? बे दोन्ही 4. आता या 2 ने मी याला सुद्धा भाग करू शकतो 10 ला. बे पंच 10 म्हणजे r बरोबर किती आला माझा 5. तर किती टक्के? 5%. किती टक्के? 5%. बघा इथे ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे, थर्ड ऑप्शन मध्ये तुमचं इथे आन्सर आहे. आशा करतो तुम्हाला हा प्रॉब्लेम देखील लक्षात आलेला असेल. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे. नेक्स्ट 198 छेद 528, 198 छेद 528 याला तुम्हाला काय करायचं आहे? अपूर्णांकात अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे, अपूर्णांकात याला लिहायचं आहे. ठीक आहे. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा याला 6चा भाग जातो, साइन 3 पुन्हा साइन 3 याला सुद्धा 6चा भाग देऊया आपण. बघा साइन 8 साइन 8 4 राहिले, पुन्हा साइन 8 आता बघा याला 11चा भाग जातो, याला सुद्धा 11चा भाग जातो. 11 3 33, 11 8 88 किती आलेला आहे? 3/11. बघा इथे ऑप्शन नंबर 1 मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा तुम्हाला काय विचारलेलं होतं? पेपर एकदम अतिशय सोप्या लेवलचं आलेलं होतं, गणित आणि बुद्धिमत्तेचा पेपर एकदम सोपा होता. आता तुम्ही किती अटेम्प्ट केले हे तुमच्यावर डिपेंड करते. जर पेपरची लेवल पाहिली तर तुमचा हमखास कट ऑफ इथे 80च्या वर जाणार आहे, इतकं 101% गॅरंटी आहे, कारण पेपरची लेवल एकदम इझी आहे. बघा तुम्हाला काय म्हटलेलं आहे? 360 चे म्हणजे गुणेला 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे. म्हणजे इथे जे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे तर जी इथे तुम्हाला आन्सर भेटणार म्हणजे 1/6 ने जेव्हा तुम्ही याला भाग करणार 360 ला, जी संख्या तुम्हाला इथे प्राप्त होणार ती ऑप्शन मधून कोणाच्या 4 पट आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा या 6 ने तुम्ही जेव्हा याला भाग करणार तर 6 6 36, 6 6 36 किती राहिले 60, किती राहिले 60. आता 60 ही कोणाच्या 4 पट आहे? बघा इथे याच्यात 4 पट होणार नाही, याच्या सुद्धा 4 पट होणार नाही, तर 15 चौक 60 येणार, म्हणजे कोणाच्या 4 पट आहे? 15च्या. तर ऑप्शन तुमचं इथे राईट कोणता आहे? थर्ड. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा 2/5 x वजा 1 भागेला 10, 2/5 बरोबर x वजा 1 भागेला 10. या 5 ने या 10 ला आपण भाग करूया. कितीचा भाग जातो? 5 दोन्ही 10. आता हे दोन इथे कसे आहे? भागेला. तर या साईडला गेले तर काय होणार आहे? गुणेला. तर 2 गुणेला 2 किती झाले? 4. 2 गुणेला 2 किती झाले? 4. आता हा जो 1 आहे, हा 1 हा इथे कसा आहे? मायनस मध्ये. हा जो 1 आहे हा इथे कसा आहे? मायनस मध्ये. या साईडला आला तो, या साईडला आला तर काय होणार आहे? प्लस होणार. तर 4 अधिक 1 किती झाले? 5. तर x बरोबर किती आलेला आहे? 5. बघा इथे ऑप्शन नंबर 1 मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे. नेक्स्ट रिक्त स्थानी येणारी संख्या कोणती? रिक्त स्थानी येणारी संख्या कोणती म्हणजे इथे कोणती संख्या येणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. बघा 2 गुणेला 2 केले तर 4 येतात, 2 गुणेला 2 केले तर 4 येतात, 4 गुणेला 3 केले तर 12 येतात, 12 गुणेला 4 केले तर 48, 48 गुणेला 5 केले तर 240 भेटणार तुम्हाला. आणि 240 ला जेव्हा तुम्ही 6 ने गुणाकार करणार तर तुम्हाला 144 भेटणार. आता आपल्याला कितीने गुणाकार करायचा आहे? 7 ने. जेव्हा मी 7 ने याला गुणाकार करणार 7 0 0 7 0 0, इथे जर तुम्ही ऑप्शन मध्ये पाहिलं तर इथे 0 नाही एंडिंगला, इथे सुद्धा 0 एंडिंगला नाही, इथे सुद्धा 0 एंडिंगला नाही. तर माझं इथे राईट आन्सर काय होणार आहे? ऑप्शन नंबर 4. बघा जर तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा याला सॉल्व करायचा प्रयास केला तर तुमचा इथे विदिन सेकंड मध्ये आन्सर आलं. बघा मी काय केलं? फक्त इथे शेवटचा 0 पाहिला आणि आन्सरला टिक केला आणि पुढे गेलो. लक्षात आलं? तर मी इथे गुणाकार पूर्ण केला नाही, जेणेकरून माझा टाइम सुद्धा इथे कव्हर केला मी आणि टाइम सुद्धा माझा वाचविलेला आहे. अशा पद्धतीने इथे ऑप्शन नुसार सुद्धा आपण याला आन्सर मारू शकतो. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे.
दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे. दोन संख्या आहे. आता आपल्याला माहित आहे की त्या कोणत्या संख्या आहे. फॉर एक्झाम्पल एक संख्या x आहे आणि दुसरी संख्या y आहे. जेव्हा यांची मी बेरीज करतो तर मला किती भेटते? 91. किती भेटतात? 91 असं प्रॉब्लेमचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि त्यातील फरक मला किती भेटतो? 13. म्हणजे x वजा y जेव्हा करतो तर मला फरक किती भेटतो? 13. लक्षात आलं? तर त्या संख्या शोधा व त्यांचे गुणोत्तर काढा. त्या संख्या शोधा व त्यांचे गुणोत्तर काढा. बघा इथे मी काय करणार आहो, पेअर पाहिल्या मी सारख्या आहे आणि अपोजिट साइन मला कुठे दिसलं? y मध्ये. तर मी यांची काय करणार? बेरीज. यांची मी बेरीज केली. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची मी काय केली? बेरीज. तर माझा हा जो y आहे हा कट झाला तर इथे मला 2x बरोबर काय भेटलेला आहे? या दोघांची मी बेरीज करणार तर मला किती भेटणार आहे बघा? 1 + 3 4 आणि हे 9 + 1 10. किती भेटलं मला? 2x बरोबर 104. 2x बरोबर 104. तर x बरोबर किती येणार? या दोनने मी याला जेव्हा भाग करणार तर 5 दोन्ही 10 आणि 5 दोन्ही 10 आणि 2 दोन्ही 4 म्हणजे 2 5 जा 10 2 2 जा 4. तर x इक्वल टू किती भेटलेला आहे? 52. x इक्वल टू किती भेटलं मला? 52. आता हे जे x ची व्हॅल्यू आहे ही मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो. तर बघा हा x इथे मी 52 ठेवला, हा इथे मी काय ठेवलेला आहे? 52. आता हा जो 52 आहे हा इथे कसा आहे? प्लस मध्ये. त्या साईडला गेला तर काय होणार आहे? मायनस. तर 91 मधून 52 जर मी वजा केले तर मला काय भेटणार आहे बघा? किती भेटणार? 11 मधून 9 आणि 8 मधून 3. तर मला y ची किंमत किती भेटली? 39. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे? त्या दोन संख्यांचे गुणोत्तर. बघा हा सुद्धा 13 ने कट होतो. 13 चौक आणि 13 त्रिक, 13 त्रिक, 13 चौक आणि 13 त्रिक म्हणजे माझं गुणोत्तर किती आलं? 4 8 3. किती आलेलं आहे? 4 8 3. बघा ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे का? हो बघा इथे थर्ड ऑप्शन अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं? नेक्स्ट वाला सुद्धा इझी एक्झाम्पल आहे. अगदी पेपर एकदम इझी लेवलचा आलेला होता जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर. बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे? एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे. एका संख्येचे वर्गमूळ काय आहे? 2 आहे. त्या संख्येचा घन किती येणार? कोणत्या संख्येचा वर्गमूळ 2 येतो? कोणत्या संख्येचा वर्गमूळ 2 येतो? बघा रूट मध्ये जर मी 4 लिहिले तर या संख्येचा वर्गमूळ किती आहे? 2. तर आता ही जी संख्या आहे याचं काय करा म्हणते? घन करा. तर 4 चा घन किती येणार? 64. 4 चा घन किती येणार? 64. जो ऑप्शन नंबर बी मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं? नेक्स्ट एक्झाम्पल बघा एकदम इझी आहे. नेक्स्ट वाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? दोन संख्यांचे गुणोत्तर 5 8 11. 5 8 11 हे दोन संख्यांचे गुणोत्तर आहे. त्यांच्यामधील फरक 90 आहे. त्यांच्यामधील फरक किती आहे? 90. बघा माझी एक संख्या 5 आहे, दुसरी संख्या 11 आहे. तर या दोघांचा मी फरक पाहिला तो किती आहे? 6चा. जो मला एक्झाम्पल मध्ये काय दिलेला आहे? जो मला एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेला आहे? तो 90 आहे म्हणून. तर 6 बरोबर 90. 6 बरोबर 90. तर 1 बरोबर किती येणार? या 6 ने जेव्हा मी 90 ला भाग केला तर मला माहिती झालं 15. 15 सख 90 होतात. तर 1 बरोबर किती आले? 15. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? 1 बरोबर 15. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? 1 बरोबर 15. आणि इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर लहान संख्या कोणती आहे? 5. तर याला मी काय करणार? 5 ने गुणणार. 15 5 75. इथे बघा माझा आन्सर 1 मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा नेक्स्ट वाला एक्झाम्पल सुद्धा लॉजिकल होता आणि इझी लेवलचा सुद्धा होता. काय म्हटलेलं आहे बघा? एका आयताची लांबी. काय म्हटलेलं आहे? एका आयताची लांबी. ठीक आहे. बघा एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पटीपेक्षा 1 ने कमी आहे. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पटीपेक्षा 1 ने कमी आहे. म्हणजे L बरोबर किती आहे? 2R वजा 1. लक्षात आलं का? रुंदीच्या दुप्पटीपेक्षा 1 ने कमी म्हणजे मी काय केलं? रुंदीच्या दुप्पट केली आणि त्यामधून 1 वजा केला तर मला कोण भेटतो? L भेटतो. म्हणजे माझी लांबी भेटते. ठीक आहे. लेंथ भेटते. त्या आयताची परिमिती 70 सेमी असल्यास लांबी किती? आता त्या आयताची परिमिती म्हणजेच पेरिमीटर दिलेला आहे. पेरिमीटरसाठी म्हणजे परिमितीसाठी तुमचा आयताचा फॉर्म्युला काय राहतो? 2 ब्रॅकेटमध्ये L अधिक B म्हणजेच लांबी गुणिला लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी गुणिला 2 हे तुमचं काय राहते? परिमितीचा फॉर्म्युला. आता याची व्हॅल्यू किती दिलेली आहे? परिमितीची 70. किती दिलेली आहे? 70. आता तुम्हाला काय म्हटलेलं होतं बघा? तुम्हाला जी रुंदी होती ती आपण इथे इमॅजिन काय केली होती? रुंदीसाठी आपण काय घेतलेलं होतं? R. रुंदीसाठी आपण काय घेतलेलं आहे? R. तर मी इथे R लिहितो. ठीक आहे. आता बघा तुम्हाला 2 आणि L ची किंमत इथे पुट करायची आहे जी आपण किती काढली? 2R - 1
अधिक आर, ही तुमची काय आहे, ही काय आहे तुमची आर, एलची किंमत आहे. एलची किंमत कशी काढली आपण, आपल्याला सांगितलेलं होतं लांबी ही रुंदीच्या दुप्पटीपेक्षा 1ने कमी आहे असं आपल्याला म्हटलेलं होतं. आणि पेरीमीटरचा फॉर्म्युला काय होतो, परिमितीचा फॉर्म्युला काय होतो, 2 ब्रॅकेटमध्ये एल अधिक आर म्हणजे लांबी अधिक रुंदी. ठीक आहे, तर मला लांबीची व्हॅल्यू माहिती होती, ती मी इथे काय केली, पुट केली. आता याला काय करायचं आहे, आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा 2 ॲजिटिव्ह ठेवले, 2r अधिक 1r किती झाले, 3r, किती झाले 3r आणि वजाला 1. आता या दोघांचा काय होणार आहे, गुणाकार म्हणजे 6r. आता हा वजा 2 होणार, हा 2 याच्यासोबत सुद्धा गुणाकार होणार आणि तुम्हाला पेरीमीटर किती आहे 70. नंतर बघा काय होणार, 6r आणि हा जो वजाचा 2 आहे तो या साईडला आला तर काय होणार, अधिकचा 2 तर 72 होणार. आता या 6ने मी याला भाग करू शकतो, 12 सक 72. तर आर माझा किती आला, आर किती आला माझा 12 आला. तर आता तुम्हाला एल काढायला आहे. तर एलची किंमत आपण पाहिली होती 2r वजा 1 बरोबर काय होतो, एल होतो. तर आर किती आहे 12, 12 गुणिला 2 केले तर किती येणार 24, 24 वजा 1 केला तर 23. एल किती भेटला तुम्हाला 23. बघा इथे ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे का, बघा ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे का, 22 नंबरचा तो प्रॉब्लेम आहे. हो बघा इथे अवेलेबल आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. आशा करतो तुम्हाला हा प्रॉब्लेम इझिली लक्षात आलेला असेल. तुम्ही व्हिडिओला पुन्हा पाहू शकता. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम लक्षात नसन आलं तर तुम्ही काय करू शकता, व्हिडिओला मागे घेऊन पुन्हा एक वेळा पाहू शकता आणि तुमचा कॉन्सेप्ट व्यवस्थितपणे तयार करू शकता येणाऱ्या एक्झामसाठी. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, नेक्स्ट बघा 24 नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणत आहे, 15,000 रुपये रकमेचे 10.12% दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज, 5 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल. 15,000 रुपये रकमेचे 10.12% दराने किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल. आता बघा सरळ व्याज कसा आहे, दरवर्षी सारखा राहतो. सरळ व्याज कसा राहतो, दरवर्षी सारखा राहतो. पहिल्या वर्षी जर तो 12 आहे तर दुसऱ्या वर्षी सुद्धा किती राहतो 12. तर मी काय करतो, मी काय करणार आहो, या 12ला या 5ने गुणून टाकतो म्हणजे किती आले 60%, किती आलं 60%. आता 60% कोणाचे काढायचे आहे तुम्हाला, 15चे, किती 15,000चे. तर 15,000 मी त्याला काय करतो, गुणिला करतो. 60% गुणिला किती करतो 15,000. आता हा टक्के काय करतो, म्हणजे हे जे टक्के आहे हे आपण काय लिहिणार आहोत, भागेला 100. तर हे 2 झिरो मी इथनं कट केले, हे 2 झिरो मी इथनं कट केले आणि हे पाहिलं 15 सख किती होतात, 15 सख 90, 15 सख 90 आणि हे जे 2 झिरो राहिलेले आहे ते मी ॲज इट इज लिहिले. तर मला 5 वर्षासाठी किती व्याज भेटणार, 9,000. किती व्याज भेटणार आहे 9,000, जो ऑप्शन नंबर 2 मध्ये अवेलेबल आहे. बघा मी एक वेळा पुन्हा सांगतो, हा प्रॉब्लेम मी काय केलेला आहे, जो आपला सरळ व्याज आहे तो दरवर्षी कसा राहणार, सारखा. दरवर्षी कसा राहणार आहे, सारखा. तर मी काय केलं, जितका आपल्याला दर दिलेला होता त्याला वर्षाने मल्टिप्लाय केलं. दर जितका होता त्याला वर्षाने काय केलं, मल्टिप्लाय. तर 12 पंच किती आले 60. तर 60% कोणाचे काढायचे आहे आपल्याला, 15,000चे. 60% कोणाचे काढायचे आहे, 15,000चे. तर 60% गुणिला 15,000 लिहिलं मी. 60% गुणिला काय केलं 15,000. आता हे 2 झिरो मी इथनं कट केले, 6 गुणिला 15 केले तर 90 आणि हे 2 आपल्याला इथे झिरो होते ते मी इथे ॲज इट इज लिहिले. तर 15,000वर 12% दराने 5 वर्षासाठी किती रुपये भेटणार आहे मला, 9,000. किती रुपये, 9,000. आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर होत असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही लाईक केलं तर मला विश्वास होणार तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडत आहे. तर मी अशा पद्धतीचे जेही पेपर होणार आहे ते तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ आणखी प्रोव्हाइड करणार. बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे, नेक्स्ट अंडर रूटमध्ये काय आहे, वर्गमुळात 1296 आहे. वर्गमुळात 1296 आहे. तर हा कशाचा वर्गमूळ आहे, 36चा. कशाचा आहे, 36चा. आणि याला कशा पद्धतीने काढायला हवं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर आतापर्यंत तुम्ही बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ मॅथ ही जी मी प्लेलिस्ट बनवलेली आहे ती आतापर्यंत तुम्ही बघितली नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण ही जी प्लेलिस्ट आहे ही पाहू शकता, ज्यामध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने वर्गमूळ काढायला हवं, घनमूळ काढायला हवं, वर्ग कशा पद्धतीने काढायला हवे, कोणत्याही संख्येने कशा प्रकारे गुणायला हवे हे देखील सांगितलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच ती प्लेलिस्ट पहा, जेणेकरून तुमची जी कॅल्क्युलेशनची स्पीड आहे ती वाढणार. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, बघा 28 नंबरचा प्रॉब्लेम. जर इंग्रजी बाराखडीमध्ये एक्स ते वाय ही अक्षरे उलट्या क्रमाने लिहिली तर शेवटून दुसरे अक्षर कोणते, तर शेवटून दुसरे अक्षर कोणते. उलटी लिहायची आहे तुम्हाला. काय लिहायची आहे, उलटी. तर उलटी जेव्हा लिहिणार तुम्ही तर STUVW
एक्स वाय झेड येणार उलटी लिहिल्यावर. तर तुम्हाला काय विचारलेलं आहे, शेवटून दुसरा अक्षर कोणता, शेवटून दुसरा अक्षर कोणता दिसत आहे तुम्हाला, टी, जो इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा इथे 29 क्रमांकाचा प्रॉब्लेम बघा, एकदम इझी होता तो सुद्धा. काय म्हटलेलं आहे तुम्हाला बघा, 2 मिलीलिटरचे 3 लिटरशी गुणोत्तर काय. मला 2 मिलीलिटर दिलेलं आहे, मला काय दिलेलं आहे 2 मिलीलिटर. आता मला विचारत आहे 3 लिटर सोबत याचे गुणोत्तर काय आहे. तर मी 3 लिटरचे रूपांतर मिलीलिटरमध्ये करतो. 3 लिटरचे रूपांतर काय करतो मी मिलीलिटरमध्ये. तर मला काय करावं लागेल, 3 गुणिला 1000 करावं लागेल, तेव्हा हे काय होणार आहे मिलीमीटरमध्ये. कशामध्ये, मिलीलिटरमध्ये. आता मिलीलिटर झालेला आहे तर किती झालं 3000, किती झालं 3000, आणि हा किती होता 2. या 2ने तुम्ही काय करू शकता, तुम्हाला विचारलेलं आहे गुणोत्तर, तर इथे आपण आता गुणोत्तरचं साईन लावणार. या 2ने तुम्ही या 30ला कट करू शकता. कितीने, 15 दोन्ही 30, 15 दोन्ही 30, आणि इथे 1 राहिला, इथे काय राहिला 1 राहिला, बे 1 बे. तर हा एक तुम्ही लिहिला आज 15 आणि हे 2 0, तर किती आलेलं आहे 1 आज 1500, 1 आज 1500 तुमचा राईट आन्सर आलेला आहे. जो बघा इथे ऑप्शन नंबर 1 मध्ये अवेलेबल आहे, जो इथे ऑप्शन नंबर 1 मध्ये अवेलेबल आहे. आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर झालं असेल. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरी संख्या व तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. पहिली संख्या दुसरीच्या कशी आहे दुप्पट आणि तिसरीच्या कशी आहे तिप्पट. तर तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या कोणती. बघा तिसरीच्या कशी आहे पहिली संख्या तिप्पट. फॉर एक्झाम्पल माझी जी तिसरी संख्या आहे ती 1 असेल तर जी पहिली संख्या राहणार ती किती राहणार 3 राहणार. आता दुसरी संख्या ही पहिलीच्या कशी होती दुप्पट होती, तर हे 3 आहे तर दुसरी किती येणार 1.5 येणार, किती येणार 1.5, तेव्हाच याच्या दुप्पट 3 येणार आहे. लक्षात आलं. आता बघा इथे 1.5 आहे, याचं मला पॉईंट जर हटवायचा असेल तर मी काय करणार, 1.5 वरचा मला जर पॉईंट हटवायचा असेल तर मी काय करणार 2 ने गुणाकार करणार. तर 2 ने जर मी याला गुणाकार केलं तर मला किती भेटले 3, तो पॉईंट हटलेला आहे. पण आपण काय केलं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर त्याच वेळेस आपल्याला या दोघांनाही 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर याला 2 ने जेव्हा मी मल्टिप्लाय केलं तर मला 6 भेटले आणि याला जेव्हा मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला 2 भेटले. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही जी पहिली संख्या आहे जी किती आली 6, ती बघा तिसरीच्या दुप्पट आहे, तिसरीच्या तिप्पट आहे. बघा पहिली संख्या ही तिसरीच्या कशी आहे तिप्पट आणि दुसरीच्या दुप्पट आहे, म्हणजे आपण जे इक्वेशन काढलं ते बरोबर आहे. लक्षात आलं. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, तर या तिन्ही संख्यांची सरासरी किती आहे 44. या तिन्ही संख्यांची सरासरी किती आहे 44. एकूण संख्या किती आहे 3, म्हणून गुणिला मी 3 लिहिलं. जेव्हा मी यांची ॲडिशन करणार तर मला किती भेटले 11. 11 बरोबर किती आहे 44 गुणिला 3. तर या 11ने मी जर याला भाग केला तर 1 बरोबर मला किती भेटणार बघा, 11ने जेव्हा मी याला भाग केला तर 4 11 चौक 44 आणि 4 गुणिला 3 केले तर मला 12 भेटलं. 1 बरोबर किती आलं 12. 1 बरोबर 12. तर आपल्याला काय विचारलेलं आहे 1 बरोबर 12 आपलं आलेलं आहे. तर आपल्याला काय विचारलं इथे, तर पहिली संख्या काढा. पहिली संख्या किती आहे बघा 1 बरोबर 12, तर पहिली किती आहे 6. तर गुणिला 6 जर करणार 12ला तर तुम्हाला काय भेटणार आहे 72, जो इथे ऑप्शन नंबर ए मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा 33 क्रमांकाचा प्रॉब्लेम, जो सुद्धा इझी होता, तो सुद्धा बघा एकदम इझी प्रॉब्लेम होता. डायरेक्टली तुम्ही याला सॉल्व्ह करणार. 7.5 वर्षे, 7.5 वर्षे अधिक 29 महिने, अधिक 29 महिने वजा काय दिलेलं आहे 2.5 वर्ष. 2.5 वर्ष म्हणजे आपण काय लिहूया त्याला 2.5 लिहूया. काय लिहूया 2.5, 2.5 आणि हे किती आहे 7.5. तर 7.5 मधून 2.5 वजा केले तर किती भेटणार मला 5 भेटणार. म्हणजे किती वर्ष आले हे 5 वर्ष. किती वर्ष आलेले आहे 5 वर्ष. आता तुम्हाला 29 महिने दिले. 29 महिन्याला मी काय करणार, एका वर्षात किती महिने राहतात 12, एका वर्षात 12 महिने राहतात. तर मी या 29 महिन्याला 12 ने डिवाइड करणार. तर मला काय भेटलेलं आहे 2 वर्ष प्लस किती महिने शिल्लक झाले 6 महिने. किती महिने 6 महिने. 12 दोन्ही 24 म्हणजे 2 वर्ष. आता 24 जेव्हा मी 29 मधून वजा केले तर किती शिल्लक पडले, किती शिल्लक पडले 5. किती 5 महिने. किती 5 महिने माझे शिल्लक पडले. लक्षात आलं का, किती महिने 5 महिने मला शिल्लक पडले. 5 वर्ष अधिक 2 वर्ष किती झाले 7 वर्ष. 7 वर्ष अधिक 5 महिने, 7 वर्ष अधिक 5 महिने याचा आन्सर आलेला आहे, जो इथे बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये अवेलेबल आहे, जो इथे ऑप्शन नंबर 4 मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा
बघा इथे 38 क्रमांकाचा प्रॉब्लेम, ए हा बी पेक्षा उंच आहे. ए हा कसा आहे, बी पेक्षा उंच आहे, ठीक आहे, पण इतका उंच नाही जितका सी आहे. ए हा बी पेक्षा उंच आहे पण इतकाही उंच नाही जितका सी आहे, म्हणजे सी ए पेक्षाही मोठा आहे. डी हा ई पेक्षा उंच आहे, डी हा ई पेक्षा उंच आहे परंतु बी पेक्षा छोटा आहे, म्हणजे डी तुमचा इथे राहणार आणि तुमचा ई त्यापेक्षाही छोटा आहे. तर तुम्हाला काय विचारलेलं आहे, तर यात सर्वात उंच कोण दिसला तुम्हाला, सर्वात उंच सी, जो इथे ऑप्शन नंबर 3 मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा इथे काय विचारलेलं आहे, नेक्स्ट 39 क्रमांकावरचा 12 सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील. 12 सेकंदात एक पोळी होत आहे म्हणते. 12 सेकंदात किती पोळ्या होत आहे, 12 सेकंदात एक पोळी. तर तुम्हाला विचारलेलं आहे अर्ध्या तासात किती पोळ्या, अर्ध्या तासात किती पोळ्या तयार होणार हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं, तर या 30 मिनिटाला जर मला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मी काय करणार, 30 गुणिला 60 करणार. काय करणार, 30 गुणिला 60, हे झालं माझं सेकंदात. तर किती पोळ्या होणार हे आपल्याला क्वेश्चन आहे. आता हा या साईडला गुणिला जाणार आणि हा एक्स या साईडला गुणिला जाणार, म्हणजे 12x बरोबर काय येणार आहे, 30 गुणिला 60, 30 गुणिला 60. आता या 12ने याला भाग जातो 60ला, 12 पंच 60, राहिले किती 30 गुणिला 5, तर 30 गुणिला 5 केले तर तुम्हाला 150. एक्सची व्हॅल्यू किती भेटलेली आहे, 150, म्हणजे अर्ध्या तासात आपण किती पोळ्या तयार करणार, 150. किती, 150, ठीक आहे. नेक्स्ट बघा जर आतापर्यंत तुम्ही मुंबई पोलीस वाहन चालक 2021चा जो मी इथे व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे, हा पेपर जर तुम्ही आतापर्यंत बघितलेला नसेल, या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांवरचा जर तुम्ही सोल्युशन बघितलेलं नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनल जाऊन तुम्ही याचा सोल्युशन पाहू शकता, किंवा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचं लिंक सुद्धा प्रोव्हाइड करून देणार. तुम्ही मुंबई पोलीस वाहन चालक 2021चा पेपर आठवणीने पहा. येणारे जितकेही मुंबईचे पोलीस भरतीचे एक्झाम राहणार ते तुम्हाला व्यवस्थितपणे सॉल्व करायला इझी जाणार, जेणेकरून एक वेळा तुम्ही त्यावर रिव्हिजन करून जर गेले तर तुम्हाला एकदम इझिली तुम्ही याला हँडल करू शकता पेपरला. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, एका संख्येच्या 50% 25 मिसळले असता बेरीज 70 येते, तर ती संख्या कोणती. एक संख्या आहे जिच्या 50% किती ऍड केले म्हणते, जिच्या 50% किती ऍड केले, 25 ऍड केले. लक्षात आलं का, एक संख्या आहे म्हणते जिच्या 50% किती ऍड केले म्हणते, 25 ऍड केले, तेव्हा किती भेटतात, 70. किती भेटतात, 70. तर 50% जर मला काढायचे असेल तर मी या 25ला इथे हा कसा आहे अधिकचा आहे त्या साईडला गेला तर काय होणार, 70 वजा 25 होणार, 70 वजा 25. जेव्हा मी याला सॉल्व करणार तर मला 50% बरोबर किती भेटलेलं आहे बघा, 50% बरोबर मला किती भेटले, 70 मधून 25 वजा केले 45 येतात, 70 मधून 25 वजा केले तर 45 येतात, म्हणजे 50% बरोबर 45. तर 100% करण्यासाठी मी या 50ला 2ने मल्टिप्लाय करणार या साईडला, तर मला 100% भेटणार. त्याच पद्धतीने मी जर या साईडला 2ने मल्टिप्लाय केलं तर या साईडला सुद्धा मला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून आन्सर किती येणार, 90. किती येणार आहे, 90. बघा इथे ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे का, हो बघा इथे थर्ड ऑप्शन तुमचं राईट आन्सर आहे, थर्ड ऑप्शन तुमचं राईट आन्सर आहे. आणि पेपर खरोखर इझी लेवलचा होता. बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे, नेक्स्ट बघा इथे 46 क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, -93चा वर्ग. आता बघा तुम्ही वजा गुणिला वजा करणार तर तुमचा आन्सर कशामध्ये येणार आहे, प्लस मध्ये. वजा गुणिला वजा करणार तर काय होतो, अधिक होतो, तर तुमचा आन्सर अधिक मध्ये येणार आहे. इतकं तर कन्फर्म झालेलं आहे. आता बघा हे जे 93 आहे हे 100ला कितीने कमी आहे, 7ने. हे जे 93 आहे हे 100ला कितीने कमी आहे, 7ने. कितीने, 7ने. तर 7ने कमी असल्यामुळे 7चा वर्ग किती येतो, 49. किती येतो, 49. तर मी इथे काय केलेलं आहे, 49 लिहिले. आता कितीने कमी होतं, 7ने. तर 93 मधून जर मी 7 वजा केले तर मला किती भेटणार, 86. हेच झालं माझं वर्ग. लक्षात आलं बघा, 93चा वर्ग काढायचा होता. हा जो 93 आहे हा 100ला कितीने कमी आहे, 7ने. तर 7चा वर्ग किती काढला मी, 49. 7चा वर्ग किती काढला मी, 49. आता कितीने कमी आहे, 7ने. कितीने कमी आहे, 7ने. तर 7 यामधून वजा केले तर मला किती भेटले, 86. आणि हाच माझा काय झालेला आहे वर्ग. 93चा वर्ग किती आलेला आहे, 86, 49, जो ऑप्शन नंबर 1 मध्ये अवेलेबल आहे. आणि जर तुम्हाला अशा ट्रिक आणखी शिकायची असेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ मॅथ याची नक्की तुम्ही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या पद्धतीचे जे शॉर्टकट ट्रिक आहेत त्या तुम्हाला माहिती होणार आणि कोणत्याही
गोष्टीचं तुम्ही इथे स्क्वेअर काढू शकता, वर्गमूळ काढू शकता, घनमूळ काढू शकता, घन काढू शकता. तुम्ही फक्त तो व्हिडिओ, ते जे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ मॅथचे, ते तुम्ही डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा. प्लेलिस्टमध्ये मी ते केलेले आहे तयार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल किंवा माझ्या सांगितलेल्या ट्रिक आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे 48व्या क्रमांकाचं, 90 मधून 9 किती वेळा वजा करता येतो. 90 मधून 9 किती वेळा वजा करता येतो. 9 10 90 किती वेळा, 10 वेळा. लक्षात आलं. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती तुम्हाला काढायचं आहे. बघा तुमचं जे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे तो काय राहतो, त्याचा फॉर्म्युला काय राहतो, पाय आर स्क्वेअर, काय राहतो, पाय आर वर्ग. लक्षात आलं. तुमच्या ज्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे त्याचा फॉर्म्युला काय राहतो, पाय आर वर्ग. तर तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, त्रिज्या दिलेली आहे म्हणजे तुम्हाला आर ची किंमत दिलेली आहे. तुम्ही काय करणार, पायची किंमत काय ठेवणार, 22/7, 22/7 गुणिला 14 गुणिला 14. आर किती वेळा लिहायचा आहे तुम्हाला, 2 वेळा. ठीक आहे. या 7ने तुम्ही याला भाग केला तर कितीचा भाग पडला, 2चा. कितीचा भाग पडला, 2चा. लक्षात आलं. आता 22 गुणिला 2 जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला किती भेटणार, 44. किती भेटणार, 44. आता 44 गुणिला 14 करायचे आहे. बघा 14 चौक 56, 6 लिहिले, 5 कॅरी केले, पुन्हा 14 चौक 56, 56 अधिक 6 61. तर 616 सेमी चौसेमी इथे बघा ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे का, 616 चौसेमी बघा इथे ऑप्शन नंबर 3 मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, नेक्स्ट बघा 51 नंबरचा प्रॉब्लेम. बघा 51 नंबरचा प्रॉब्लेम सुद्धा वर्तुळावरचाच आहे आणि वर्तुळावरचा इथे परिघ विचारलेला आहे. बघा परिघ दिलेला आहे, एका वर्तुळाचा परिघ 44 सेमी आहे. एका वर्तुळाचा परिघ किती आहे, 44. तर परिघचा फॉर्म्युला काय होतो, वर्तुळाच्या परिघचा फॉर्म्युला काय होतो, 2 पाय आर होतो. काय होतो, 2 पाय आर. बरोबर तुम्हाला दिलेला आहे परिघ किती, 44. लक्षात आलं. हा माझा परिघचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर आणि याची किंमत आपल्याला दिलेली आहे 44 आणि विचारलेलं काय आहे, त्रिज्या काढा. काय काढा म्हणजे या आर ची किंमत काढायची आहे. तुम्ही काय करणार बघा, या 2ने याला भाग करणार, किती बसणार, किती भेटणार तुम्हाला, 22. या 2ने मी याला भाग केला या 44ला, मला किती भेटले, 22. आता पायची किंमत मी काय पुट करतो, 22/7, 22/7 गुणिला आर बरोबर 22. आता हा सुद्धा कट होतो, 22×1 = 22. आता हा जो 7 आहे इथे कसा आहे, छेद मध्ये आहे म्हणजे भागेला आहे. या साईडला जेव्हा तो जातो तेव्हा काय होतो, गुणेला. तर 1 गुणिला 7 किती येणार, आर बरोबर 7. किती येणार, 7. लक्षात आलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे तर व्हिडिओला लाईक करत चला. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्ट बघा बरोबर 2:30 वाजता घड्याळीचा तास काटा व मिनिट काटा यामधील किती अंशाचा कोन होईल. बरोबर 2:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल हे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा यासाठी मी तुम्हाला म्हटलेलं आहे एकुलता एक फॉर्म्युला आहे आणि त्याला जर तुम्ही व्यवस्थितपणे लर्न केलं, आठवण केली तर तुम्हाला इझिली तो फॉर्म्युला तुमच्या एक्झामसाठी यूज मध्ये येणार आणि तुम्ही इझिली त्यावरून आन्सर सुद्धा काढणार. बघा काय म्हटलेलं आहे, जेव्हाही या पद्धतीचे प्रॉब्लेम येणार, कोणताही येऊ, घड्याळवरील कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला हाच फॉर्म्युला लावायचा आहे. बघा m बरोबर 2/11. ठीक आहे, m बरोबर 2/11 t × 30 प्लस थीटा, t × 30 प्लस थीटा. बघा हा जो m आहे हा काय दर्शवतो, मिनिट, आणि हा जो t आहे हा तास दर्शवितो. काय दर्शवितो, तास. आता 2:30 वाजले याचा अर्थ 30 मिनिटं झाले. बरोबर 2/11 बरोबर किती आहे, 2/11. आता तास जो आहे तो कितीचा आहे, 2:30चा म्हणजे 2 तास 30 मिनिट. तर 2 लिहिले तुम्ही गुणिला 30 अधिक तुमचा इथे काय आहे, थीटा, अधिक तुमचा इथे काय आहे, थीटा. लक्षात आलं. आता बघा याला तुम्ही जर सॉल्व केलं तर या 2ने या 30ला भाग जातो कितीचा, 15चा. तर 15 आणि हा कसा आहे इथे भागेला, तर याला काय होणार, गुणेला, याला गुणेला होणार 11. ठीक आहे. नंतर 2 गुणेला तुम्ही जर 30 केले तर तुम्हाला किती भेटले, 60. 60 अधिक थीटा, 60 अधिक थीटा. लक्षात आलं. नेक्स्ट बघा तुम्हाला आता 15 गुणिला 11 करायचे आहे. आता 11ने कोणत्याही संख्येला कशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करणार, हा 5 इथे लिहिणार, नंतर या दोघांची बेरीज करणार जी किती आली आहे 6 आणि हा एक ॲज इट इज लिहिणार. तर तुमचा 11 गुणिला 15 किती आलेला आहे, 165. 165 मधून हा जो 60 इथे अधिकचा आहे तो इथे जाणार तर काय होणार, वजा. तर 165 मधून जर मी 60 वजा केले तर मला किती भेटलेला आहे, 105.
तर थिटा माझा किती आलेला आहे 105 डिग्रीचा. कितीचा? 105 डिग्रीचा. आणि जर तुम्हाला ही 11ने कशा पद्धतीने कोणत्याही संख्येला गुणायला हवं हे देखील माहिती नसेल तर तुम्हाला मी आधीपासूनच म्हणत आहो बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ मॅथ याची प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे. ती प्लेलिस्ट नक्की पहा जेणेकरून तुमची कॅल्क्युलेशनवर कमांड होणार. जर तुम्हाला ट्रिक आवडत आहे तर व्हिडिओला लाईक करत चला. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट नंबर सिरीज दिलेली आहे. नेक्स्ट काय दिलेली आहे? नंबर सिरीज. जस्ट मिनिट फक्त मला इरेज करू द्या. बघा काय दिलेली आहे नंबर सिरीज जी 0 आहे, 60 आहे, 0 काय काय दिलेलं आहे 0, 60 नंतर 24 नंतर 60 सॉरी 06 आहे. किती आहे? 06. बघा 06 नंतर 24 नंतर 60 नंतर 120 आणि इथे तुमचा क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, इथे तुमचा काय आहे? क्वेश्चन मार्क आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, यामधला फरक जर तुम्ही पाहिला तर कितीचा आहे? 6चा. या दोघांमधला फरक जर तुम्ही पाहिला 24 मधून 6 वजा केले तर 18चा. या दोघांमधला जर तुम्ही फरक पाहिला 24 ला वजा करा 36 मधून किती राहणार? 36. 24 ला वजा करा 60 मधून किती राहणार? 36. आता बघा 120 मधून तुम्ही जर 60 वजा केले तर किती राहिले? 60. किती राहिले? 60. बघा इथे तुम्हाला काही भेटतो का? नाही. यावरून आपण सांगू शकत नाही. तर पुन्हा आपल्याला एक वेळा डिफरन्स काढायचा आहे. बघा इथे जर तुम्ही फरक काढला तो येणार 12चा. नंतर 18 ला वजा करायचा आहे 36 मधून किती येणार? 18. लक्षात आलं? आता 36 ला वजा करायचा आहे 60 मधून किती येणार? 24. किती येणार? 24. बघा हा 12 आहे, हा 18 आहे, हा 24 आहे. म्हणजे हा 6ने वाढला, पुन्हा हा 24 6ने वाढला. तर आता 6ने वाढणारी संख्या कोणती? 30. कोणती येणार? 30. 30 तुम्ही यामध्ये ऍड करा 60 मध्ये. 60 मध्ये जर 30 ऍड केले तर तुम्हाला किती भेटले? 90. 90 तुम्हाला कशामध्ये ऍड करायचे आहे? 120 मध्ये. तर तुमचा आन्सर किती आलं? 210. 90 अधिक 120 किती येणार? 210. जो इथे अवेलेबल आहे ऑप्शन बी मध्ये, ऑप्शन 2 मध्ये तुमचा आन्सर अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, कट. कट बरोबर PHG. कट बरोबर PHG तर सर बरोबर काय? कट बरोबर PHG तर सर बरोबर काय हे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा आता कट वरून काय तयार केलं त्याने? P. तर बघा C वरून कशावर गेला? P वर. C वरून कशावर गेला? P वर. आणि जेव्हाही तुम्ही अल्फा न्यूमरिकल सिरीज ठीक आहे सॉल्व करणार तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? ABCD ला याप्रमाणे लिहायचं आहे. बघा कोणत्या प्रमाणे? A इथे लिहायचं आहे आणि M पर्यंत लिहत आणायचं आहे. A पासून M पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? लिहत आणायचं आहे. आणि M च्या खाली लगेच तुम्हाला N लिहायचं आहे. M च्या खाली लगेच तुम्हाला N लिहायचं आहे आणि शेवट Z पर्यंत लिहत आणायचं आहे. आणि तुमचा Z हा A च्या खाली येणार. लक्षात आलं? यावरून आपण एक आणखी सोल्युशन लावू शकतो. A चा अपोजिट काय येतो? Z. B चा अपोजिट काय येतो? Y. असं तुम्ही आणखी एक इथनं इझिली तुमचं जे सोल्युशन जेव्हा काढता ना तेव्हा तुम्हाला इझी जाते. या पद्धतीची जर तुम्ही ABCD लिहिली तर. आता तुम्हाला काय दिलेलं होतं? बघा C वरून P वर गेला. C वरून किती वर गेला? तो P वर. तर बघा हा इथे आपला C आहे, हा इथे आपला C आहे आणि इथे तुमचा P आहे. तर मधात जर तुम्ही लेटर काउंट केले तर किती भेटणार तुम्हाला? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती? 12 लेटर या दोघांच्या मधात आले. नंतरचं काय दिलेलं आहे? बघा C नंतर काय दिलेलं आहे? C नंतर U. U कशावर आहे? H वर. U कशावर गेला? H वर. तर बघा U कशावर गेला? H वर. हा इथे माझा U आहे, हा इथे माझा U आहे. ठीक आहे. आता U वरून मला कशावर जायचं आहे? H वर. U वरून कशावर गेलो मी? H वर. बघा मधात किती लेटर आले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथे सुद्धा 12 लेटर आलेले आहे. म्हणजे ही पेअर कशी आहे? बघा C वरून P वर 12 लेटर येतात मधात. U वरून H वर गेलो 12 लेटर आले. तर T वरून G वर जाणार तेव्हा सुद्धा 12 लेटर येतात का? बघा T वरून कशावर जायचं आहे? G वर. T वरून कशावर जायचं आहे? G वर. हा माझा इथे T आणि इथे G आहे. आता यावर जायचं आहे. बघा यांच्यामधली गॅप पाहूया आपण कितीची आहे? 12ची आहे का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे काय चालत आहे? अक्षरामध्ये 12 12ची गॅप चालत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? सर म्हणजे S नंतर 12वा लेटर पाहायचा आपल्याला. बघा S इथे आहे. आता 12वा लेटर समोर जायचं आहे म्हणजेच मागे यायचं आहे. रिटर्न 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर माझा कोण येणार आहे? F. बघा इथे ऑप्शन मध्ये F आहे का कुठे? पहिल्या क्रमांकावर.
बघा इथे नाही, इथे नाही, इथे नाही, फक्त एकाच ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे. तर हाच आपला आन्सर राहणार आहे. याला जर तुम्ही पहिलाच लेटर जर इथनं काढलं आणि इझिली तुम्ही जर त्याला पहिल्या लेटरला फाइंड केलं आणि ऑप्शनवरून आपण काय केलं, बघितलं की कुठेही एफ नव्हता, तर आपण डायरेक्ट ऑप्शन नंबर ए इथे टिक केला आणि आपण पुढे गेलो. तर बघा आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, एमचा पॉवर 2, एमचा स्क्वेअर 2 केला तर किती भेटले, 169. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं आताच एबीसीडी मध्ये आपण पाहिलं, इथे मी काय केलेलं आहे, एबीसीडी जी लिहिली ती कशा पद्धतीने लिहिलेली आहे, ए पासून एम पर्यंत, एमच्या खालीच लगेच एन लिहिलं, एन नंतर लिहत गेलो तर एच्या खाली माझा झेड आला. आता त्यावरच मी काय केलं, त्यांचे जे अंकस्थान आहे त्याची सुद्धा व्हॅल्यू लिहिलेली आहे, 1 2 3 4 5 6 7 अशी. तर एम पाहला, एमचा अंकस्थान किती आहे, एमचा अंकस्थान 13 आहे. 13चा जर मी वर्ग केला तर मला किती भेटतो, 169. 13चा जर मी वर्ग केला तर मला किती भेटतो, 169. त्याच पद्धतीने मी इथे जीला पाहिलं, जी बरोबर 59, जी बरोबर 49 दाखवत आहे, जी बरोबर किती दाखवत आहे, 49. तर बघा आपण जीची व्हॅल्यू पाहूया, जीची व्हॅल्यू किती आहे, 7. 7चा वर्ग केला किती येणार, 49. किती येणार, 49. तर बघा इथे 49 आहे. आता डब्ल्यूची व्हॅल्यू पाहूया आणि त्याचा वर्ग करूया. बघा इथे डब्ल्यू कुठे आहे तुमचा, इथे, ज्याची व्हॅल्यू काय आहे, 23. ज्याची व्हॅल्यू किती आहे, 23. तर 23चा जेव्हा मी वर्ग करणार तर मला 529 भेटणार, जो माझा इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये अवेलेबल आहे, जो इथे माझा ऑप्शन नंबर 2 मध्ये अवेलेबल आहे. आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे हा प्रॉब्लेम देखील क्लिअर झाला असेल. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्ट बघा 59 क्रमांकाचा प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे, जर दक्षिण दिशा आग्नेय झाली, जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशा कोणती होईल. तर नैऋत्य दिशेला काय म्हणणार तुम्ही, हे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा ही तुमची उत्तर दिशा, ही तुमची दक्षिण दिशा, ही तुमची पश्चिम आणि ही तुमची पूर्व. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये काय राहते, इथे वायव्य राहते, इथे ईशान्य राहतात. ठीक आहे, इथे ईशान्य, इथे आग्नेय आणि इथे नैऋत्य राहते, इथे काय राहते, नैऋत्य. आता तुम्हाला काय म्हटलं, जर दक्षिण दिशा ही आग्नेय झाली म्हणजे ही जी आग्नेय होती ही वाली, ही काय झाली, पुढे सरकली, दक्षिण झाली, पुढे सरकली, दक्षिण झाली. तर नैऋत्य दिशेला कोणती दिशा येईल, तर नैऋत्यला कोणती दिशा येईल. बघा तुमची आग्नेय एक वेळा सरकली तर तुमची नैऋत्य सुद्धा एक वेळा जेव्हा सरकणार तर ती कोणावर पोहोचणार, पश्चिमवर. कोणावर, पश्चिमवर. तर इथे तुमचं राईट आन्सर ऑप्शन नंबर 2 मध्ये अवेलेबल आहे, पश्चिम. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, नेक्स्ट बघा 0.125, 0.125 अधिक तुम्हाला काय करायचं आहे, 0.27 करायचं आहे तुम्हाला, 0.027 करायचं आहे, 0.027. यांची जेव्हा मी बेरीज करणार तर हे 12, एक कॅरी केला 5, एक कॅरी केला 5 आणि एक इथे लिहिला तर किती आलं, 0.152. 0.152 भागीला किती करायचं आहे, 0.8. किती करायचं आहे, 0.8 करायचं आहे. 152 भागीला किती करायचं आहे, 0.8 करायचं आहे. बघा पॉईंट नंतर किती अंक आहे, जिथे जास्त अंक राहणार आपण त्याला कॅल्क्युलेट करूया. किती अंक आहे, 3. तर मी इथे कितीने मल्टिप्लाय करणार, 1000ने. कितीने मल्टिप्लाय करणार, 1000ने. जर मी वर 1000ने मल्टिप्लाय केलं तर खाली सुद्धा मला काय करावं लागेल, 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा हे 3 झिरो काय केलं, ह्या पॉईंटला हटवलं, या 3 झिरोने काय केलं, या पॉईंटला हटवलं आणि इथचा 1 झिरोने या पॉईंटला हटवलं. तर आता बघा जर तुम्ही या 8ने याला भाग करणार 152ला तर कितीचा भाग जातो, 19 8. 19 8 152 तर किती आले, 19. किती आले, 19 आणि भागीला किती राहिले तुमचे 100. तर याला काय करणार, या झिरोला तुम्हाला लिहायचं आहे. तर तुम्ही कसे लिहिणार, पॉईंट नंतर तुमचे किती अंक राहणार, 2. तर 0 पॉईंट किती येणार आहे, 19. 0.19 तुमचा आन्सर बघा इथे अवेलेबल आहे का. बघा 59 क्रमांकाचं, सॉरी 60 क्रमांकामध्ये तुमचं 19, 0.19 बघा चौथ्या क्रमांकावर अवेलेबल आहे. कोणत्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर अवेलेबल होतं. नेक्स्ट बघा इथे 61व्या क्रमांकाचं, 2 मजूर एक काम रोज 6 तास करतात आणि ते 7 दिवसात संपवितात. 2 मजूर जेव्हा माझे कामावर लावले तेव्हा ते 6 तास काम करत आहे आणि किती दिवस काम करत आहे, 7 दिवस. कोणतं, एक काम. ठीक आहे, बरोबर. आता तर एक मजूर रोज 3 तास काम करून तेच काम, म्हणजे हा जो एक काम होतं यालाच एक मजूर पाठवायचा आहे. आता किती मजूर पाठवायचे आहे, एक मजूर जो 3 तास काम करणार, जो किती तास काम करणार, किती तास काम करणार, 3 तास. तर त्याला किती दिवस लागतील हे मला काढायचं आहे. ठीक आहे, तर या 3ने जर मी याला भाग केला, या 6ला 3 दोन्ही 6 किती राहिले बघा, 2 गुणिला 2 4, 4 गुणिला 7 केले तर 28. तर दिवस बरोबर माझे किती आले, 28. किती आले, 28. लक्षात आलं. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, नेक्स्ट
बघा दिशावरचा हा क्वेश्चन आहे नेक्स्टवाला. फक्त मला इतकं इरेज करू द्या जेणेकरून इथे आपल्याला लिहायला आसान जाणार. बघा काय दिलेलं आहे, अजय त्याच्या घरापासून दक्षिणकडे 23 मीटर चालतो. समजा माझा अजय इथे आहे, जे इथे त्याचं घर आहे. आता या घरापासून तो कसा चालत आहे, दक्षिणेला 23 गेला. ठीक आहे, त्याच्या घरापासून दक्षिणेला 23 गेला. तर आणखी काय म्हटलेलं आहे, तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो. पूर्वेला म्हणजे या साईडला किती गेला तो, 12. ठीक आहे, 12 गेला. नंतर काय म्हटलेलं आहे, तेथून पुन्हा उत्तरेकडे चालतो म्हणजे पुन्हा वर जातो, किती, 18. तर हे 23 आहे इथपर्यंत, तर 18 माझं फक्त इतकं राहणार. लक्षात आलं. नंतर काय म्हटलेलं आहे, तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर आहे. तो आधी इथे होता, आता इथून इथे आहे तो. ठीक आहे, तर इथून म्हणजे या घरापासून जिथे तो थांबलेला आहे त्यामधील अंतर किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे. तर इथे काय तयार झालेलं आहे, काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. बघा याला जर मी जॉईन केलं तर तुम्हाला काय दिसलं, काटकोन त्रिकोण. आता इथपर्यंतचं अंतर किती आहे, इथपर्यंत 18 म्हणजे राहिलं किती, 5. किती राहिलं, 5. आणि हे तर तुम्हाला 12 दिलेलंच आहे. तर तुम्हाला माहित आहे याच्यासाठी पायथागोरसचा प्रमेय लागतो, पायथागोरसचा थेरम लागतो. आणि पायथागोरसचा थेरम काय सांगतो, कर्णाचा वर्ग हायपोटेनसचा काय करायचा आहे, तुम्हाला स्क्वेअर करायचा आहे. तर याचा तुम्ही जर स्क्वेअर केला तो मी एक्स मानलेला आहे. बरोबर, दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहे म्हणजे दिलेली जी साईड राहते त्यांचा काय करायचा आहे तुम्हाला वर्ग, दिलेल्या साईडच्या वर्गांची बेरीज. तर याचा वर्ग जेव्हा मी करणार तर किती भेटणार मला, 25. ठीक आहे, आणि याचा जेव्हा मी वर्ग करणार तर मला किती भेटणार, 144. 144 अधिक 25 जेव्हा करणार तर तेव्हा मला किती भेटणार, 169. किती भेटणार, 169. जो कशाचा वर्गमूळ आहे, जो 13चा वर्गमूळ आहे. आणि 13 इथे ऑप्शन नंबर ए मध्ये अवेलेबल आहे. आणि 13 ऑप्शन नंबर ए मध्ये अवेलेबल आहे. आशा करतो तुम्हाला हा प्रॉब्लेम देखील क्लिअर झाला असेल. नेक्स्ट बघा इथे काय दिलेले आहे, नेक्स्ट सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. सीमाचा जन्म कधी झाला, 8 ऑगस्टला. आणि सीमापेक्षा स्वाती कशी आहे, 5 दिवसांनी मोठी आहे. म्हणजे 8 मधून 5 वजा केले तर मला माहिती झालं माझी जी स्वाती होती ती कधी झालेली होती, जी स्वाती होती माझी ती कधी झालेली होती, 3 ऑगस्टला. कधी झाली होती, 3 ऑगस्टला. आणि तुमची सीमा कधी झालेली होती, 8 ऑगस्टला. ठीक आहे, म्हणूनच तुमची जी स्वाती आहे ती कशी आहे, 5 दिवसांनी मोठी. लक्षात आलं. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला आणि सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. सीमा माझी 8 ऑगस्टला झाली तर स्वाती कधी होणार, 3 ऑगस्टला. तेव्हाच या दोघांमधला फरक कितीचा येणार, 5. आणि तुमची स्वाती 5 दिवसांनी मोठी होणार. लक्षात आलं. आता काय म्हटलेलं आहे, यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे. आता 15 ऑगस्टला काय आहे, रविवार. तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो, हा तुम्हाला क्वेश्चन आहे. आता 15 ऑगस्ट, आज किती तारीख आहे, 8. आजची जी तारीख पाहिली, समजा सीमाचीच तारीख समजा तुम्ही, आज सीमा कितीची आहे, 8 तारखेची आहे. सीमाची जी तारीख आहे ती 8 ऑगस्ट आहे. आणि तुम्हाला 15 ऑगस्टचा जो दिवस होता तो किती होता, 15 ऑगस्टचा दिवस कोणता होता, रविवार होता, असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. तुम्ही यामध्ये किती दिवस ऍड केले, 7 दिवस ऍड केले, तर तुम्ही कोणावर पोहोचता, रविवारवर. म्हणजे 15 तारखेवर. कितीवर, 15 तारखेवर. 15 तारखेवर पोहोचण्यासाठी तुम्ही 7 दिवस ऍड केले. याचा अर्थ हा जर मी 7 वजा केला तर मी 8 वर पोहोचणार. कितीवर पोहोचणार, 8 वर. तर 8 वर जेव्हा पोहोचणार तर तोच दिवस माझा काय राहणार, रविवार. कारण दिवसांमधली गॅप कितीची आहे, 7ची. याचा अर्थ तोच दिवस पुन्हा त्याच तारखेला होता, 8 तारखेला. कोणता दिवस होता, रविवार. लक्षात आलं. दिवसांमध्ये कितीची गॅप आली, 7ची. आणि ही 7ची गॅप काय राहते, जो दिवस 7 दिवसानंतर येतो तोच दिवस 7 दिवसा अगोदर होता, असं आपण कन्सिडर करूया. तर किती आहे, रविवार आहे. कोणता दिवस होता रविवारी, 8 तारखेला रविवार होता. 8 तारखेला कोणता दिवस होता, रविवार होता. तुम्हाला काय विचारत आहे, 3 तारखेला कोणता दिवस होता. तर तुम्ही रविवार मधून 5 दिवस मागे येणार. रविवार मधून तुम्ही 5 दिवस मागे गेले तर तुम्हाला शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार काय भेटलं, मंगळवार. तर कोणत्या दिवशीची आहे तुमची स्वाती, मंगळवारच्या तारखेची आहे. ठीक आहे. आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर झालं असेल, किंवा तुम्ही डबल याला बघा जेणेकरून आणखी तुमचं कन्सेप्ट क्लिअर होणार. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. समजा माझा हा जो मुलगा आहे तो इथे आहे आणि त्याचे वडील इथे आहे. ठीक आहे. मुलगा हा कसा आहे, वडिलांच्या 1 पट आहे आणि वडील त्याच्या 9 पट आहे.
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. मुलगा माझा 1 आहे तर वडील किती राहणार 9. नंतर काय म्हटलेलं आहे 15 वर्षानंतर वयाच्या तिप्पट असेल. 15 वर्षानंतर काय होतो जो मुलगा राहतो तो 1 पट राहतो आणि त्याचे वडील काय होतात तिप्पट होतात. म्हणजे त्याच्या लक्षात येत आहे का? वडिलाचे वय मुलाच्या 9 पट आहे. म्हणजे मुलगा जर माझा 1 असेल तर वडील 9. आता 15 वर्षानंतर काय होत आहे मुलगा 1 पट राहत आहे तर वडील किती होत आहे 3 पट. वडील किती होत आहे 3 पट त्याच्या. ठीक आहे, मुलाच्या 3 पट वडील झाले असं त्याचं म्हणणं आहे. कधी 15 वर्षानंतर. या दोघांमधला मी फरक पाहिला 1 आणि 9 मधला इथे फरक पाहिला तो किती आहे 8. आणि जेव्हा या दोघांमधला फरक पाहिला 1 आणि 3 मधला जो किती आहे 2. तर याला जर मला 8 बनवायचे आहे या 2ला तर मी काय केलं याला 4 ने गुणलं तर हा 8 झाला. तर जेव्हा या दोघांचा फरकाला मी 4 ने गुणलं तर यांना सुद्धा मला काय करावं लागेल 4 ने गुणावं लागेल. कितीने 4 ने. तर आता मला माहिती पडलं की हे जे 1 होते ते किती झाले आता 4. किती झाले 4 आणि हे किती झालेले आहे 12. 3 चौक 12 किती झाले 3 चौक 12. लक्षात आलं. आता तुम्ही जर यामधला फरक पाहिला तर किती आलेला आहे 8 जो याचा सारखा आहे. लक्षात आलं. या दोघांमधला फरक पाहिला 3. या दोघांमधला फरक पाहिला 3 आणि या 3ची किंमत आपल्याला किती वर्ष दाखवली 15 वर्ष. तर 3 बरोबर 15 तर 1 बरोबर 5. 1 बरोबर 5. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे वडिलांचे आजचे वय. तर आज तुमचे वडील कितीचे आहे 9चे आणि 1 बरोबर 15 आहे तर 1 बरोबर किती आहे 5. तर या 9ला जर मी 5 ने गुणलं तर वडील कितीचे येणार 45चे. आज वडील कितीचे आहे 45चे. बघा ऑप्शन नंबर सी मध्ये तुमचा आन्सर अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. अशोकचे वय आशाच्या वयाच्या दुप्पट आहे. अशोकचे जे वय आहे ते आशाच्या दुप्पट आहे. समजा ही आशा आहे, आशाचं वय 1 आहे तर अशोक काय होणार तुमचा तिच्यापेक्षा डबल. म्हणजे आशा जर 1 वर्षाची आहे तर अशोक कितीचा होणार 2 वर्षाचा. लक्षात आलं. तर आशाचे वय जयंताच्या वयाच्या निमपट आहे. म्हणजे आशाचे जे वय आहे ते जयंताच्या अर्धे आहे. तर जयंताच्या अर्धे जर हे 1 आहे तर जयंता कितीचा असेल जयंता 2 वर्षाचा असेल. बघा आशाच्या वयाच्या निमपट आहे जयंत. तर आशाचे वय जयंताच्या कशी आहे निमपट म्हणजे अर्ध. निम्मे म्हणजे काय होतो अर्ध. तर जर माझा जयंत 2चा असेल तर त्याच्या अर्धी कोण येणार आशा जी 1 वर्षाची येणार. आता काय म्हटलेलं आहे या तिघांपैकी दोघे जुळे आहेत तर ते कोण असावेत. बघा याचं सुद्धा 2 आहे, याचं सुद्धा 2 आहे, अशोक 2चा आहे आणि जयंत सुद्धा 2चा आहे. तर जुळे कोण राहणार अशोक आणि जयंत जे इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा इथे 69व्या क्रमांकाचा प्रॉब्लेम. बघा 69व्या क्रमांकाचा प्रॉब्लेम जो एकदम इझी लेवलचा आहे. बघा काय दिलेला आहे ए नंतर सी, सी नंतर एफ, एफ नंतर जे, जे नंतर ओ. तर इथे ओ नंतर कोण येणार इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे बघा ए नंतर सी, सी नंतर एफ, एफ नंतर जे, जे नंतर कोण ओ आहे. तर ओ नंतर कोण येणार याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. बघा या सिरीजने आपण त्याला सॉल्व करूया. ए नंतर कशावर गेला तो सी वर. ए नंतर कशावर गेला होता सी वर. बघा इथे ए आहे आणि तो कशावर गेला सी वर. तर कितीची गॅप दिली त्याने 1 ची. कितीची गॅप दिली 1 ची. आता सी वरून कितीवर गेला तो बघा सी वरून एफ वर, एफ वरून जे वर, सी वरून कुठे गेला एफ वर. बघा कितीची गॅप दिली आता 2 ची. अगोदर कितीची होती 1 ची, आता कितीची दिली 2 ची. आणि एफ वरून जे वर गेला तो एफ वरून कशावर गेला जे वर. कितीची गॅप 1 2 3 ची. तर आता कितीची देणार 4 ची. 1 2 3 4. तर ओ वर पोहोचला. ओ नंतर कितीची गॅप देणार आता 5 ची. 1 2 3 4 5. तर कशावर पोहोचणार यू वर. कशावर पोहोचणार यू वर. बघा यू इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये अवेलेबल आहे. यू इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे 70व्या क्रमांकाचा प्रॉब्लेम. बघा आजपासून 2 दिवसानंतर नाताळ आहे. म्हणजे आज त्यानंतर 2 दिवस 1 2. तर इथे तुमची नाताळ आहे जी 25 डिसेंबरला येते. ठीक आहे 25 डिसेंबरला तुमची काय आली नाताळ आली. ठीक आहे 25 डिसेंबरला तुमची नाताळ आहे. आणि याच दिवशी काय आहे म्हणते रविवार. याच दिवशी काय आहे म्हणते रविवार. नाताळ कोणत्या दिवशी आहे रविवारी. तर आजपासून 2 दिवस अगोदरचा दिवस कोणता. तर आजपासून 2 दिवसा अगोदरचा दिवस. बघा आज इथे आहो, आज कुठे आहो आपण इथे. तर इथून तुम्हाला काय म्हणत आहे 2 दिवसा अगोदरचा दिवस कोणता होता. कोणत्या दिवसापासून. बघा आजपासून 2 दिवसानंतर काय आहे नाताळ. आजपासून म्हणजे आज इथे आहे तर 2 दिवसानंतर तुमची नाताळ ज्या दिवशी रविवार आहे. तर
आजपासून 2 दिवसा अगोदर कोणता दिवस होता हे तुम्हाला विचारलेलं आहे. आजपासून 2 दिवसा अगोदर. तर बघा आज इथे आहे, तर बघा इथे काय होता तुमचा रविवार, तर इथे येणार शनिवार आणि आज कोणता दिवस येणार तुमचा शुक्रवार. आता इथून जर तुम्हाला 2 दिवस अगोदर विचारत आहे, इथून तुम्हाला जर 2 दिवस अगोदर विचारत आहे, तर तुमचा काय येणार, इथे काय येणार तुमचा गुरुवार, तर इथे काय येणार तुमचा बुधवार. काय येणार आहे बुधवार. आता जर तो इथनं विचारलं असतं तर तुम्हाला ऑप्शनमध्ये त्याने बुधवार दिला असता, लक्षात आलं. पण त्याने या आजपासून नाही विचारलं, इथे क्वेश्चनला त्याने काय केलं, बदलवलेलं आहे. हा तुमचा आज आहे, आजच्या 2 दिवस नंतर म्हणजे 1, 2 कोणता दिवस होता, रविवार, ज्या दिवशी नाताळ होती तुमची 25 डिसेंबरला. तर याच दिवसापासून म्हणजे याच रविवारपासून तुम्हाला 2 दिवस अगोदर जायचं आहे. तर बघा शनिवार, शुक्रवार, तर कोणता दिवस येणार तुमचा शुक्रवार. लक्षात येत आहे का, शुक्रवार हा झाला एक दिवस, हा झाला दुसरा दिवस आणि हा तुमचा येणार इथे गुरुवार. काय येणार गुरुवार. लक्षात आलं का तुमचं. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, ADHM, ADHM असा गेलेला आहे. बघा ए वरून डी वर गेला, याला जस्ट मिनिट फक्त याला इरेज करू द्या. ए वरून कशावर गेला तो डी वर. हा तुमचा ए आहे आणि तो कुठे गेला इथे, कुठे गेला इथे. तर बघा 1, 2 ची गॅप दिली. आता डी वरून एच वर गेला, 1, 2, 3 ची गॅप दिली. कितीची गॅप दिली, 3 ची. आता एच वरून एम वर गेला, एच वरून किती वर गेला तो एम वर. बघा एच वरून एम वर 1, 2, 3, 4, 4 ची गॅप दिली. तर आता कितीची गॅप देऊया आपण, 5 ची. 1, 2, 3, 4, 5. तर कशावर जाऊया, एस वर जाऊया. कशावर, एस वर. तर इथे एस आपलं राईट आन्सर होणार आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्ट 73 नंबरचा प्रॉब्लेम बघा. 73 नंबरचा तुम्हाला प्रॉब्लेम बघायचा आहे, जो सुद्धा इजी आहे. जर एका सांकेतिक भाषेत 14, 2, 26 बरोबर काय होत आहे, 14, 2, 26 बरोबर मे येत आहे. काय येत आहे, मे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं MAY बरोबर काय दिलं त्याने, 14, 2, 26. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं ए ची संख्या किती राहते, अंकस्थानाची 1 राहते. त्यामध्ये काय केलं त्यानं 1 ॲड केला तर त्याला 2 केले. आणि एमचा अंकस्थान किती राहतो बघा, एमचा अंकस्थान 13 राहतो. त्यामध्ये सुद्धा 1 ॲड केला तर किती भेटले त्याला, 14. ठीक आहे. आता वायचा अंकस्थान किती राहतो, 25. त्यामध्ये 1 ॲड केला तर 26. याचा अर्थ हे जे 11, 22, 15, 6 जे आपल्याला विचारत आहे, 11, 22, 15, 6 हे सुद्धा एक एकने वाढविलेले असणार. हे सुद्धा काय असणार, एक एकने वाढविलेले. तर आपण काय करूया, याला एक एकने कमी करूया. म्हणजे कोणत्या संख्या तिथे येणार, कोणते अक्षर तिथे येणार हे आपल्याला माहिती होणार. तर 11ला जर 1 ने कमी केलं तर किती येणार, 10. 22ला जर 1 ने कमी केला तर 21. 15ला जर 1 ने कमी केला तर 14. आणि या 6ला जर 1 ने कमी केला तर किती येणार, 5. तर बघा 10व्या क्रमांकाचा संख्या कोणती येते बघा, अक्षर कोणता येतो 10व्या क्रमांकाचा, जे येतो. कोण येतो, जे. 10व्या क्रमांकाचा अक्षर कोणाला, जे. 21व्या क्रमांकाचा अक्षर बघा कोण येतो, बघा कोणता येतो 21व्या क्रमांकावर, यू येतो. काय येतो, यू. तर इथे काय राहणार, यू. नंतर बघा 14व्या क्रमांकाचा अक्षर कोणता येतो, 14व्या क्रमांकाचा अक्षर बघा इथे एन येतो. काय येतो, एन. नंतर बघा 5व्या क्रमांकाचा अंक कोणता येतो, ई येतो. हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर कोण येणार इथे, जून, जो इथे 2 नंबरवर अवेलेबल आहे. आता बघा इथे काय दिलेलं आहे, इथे बघा काय दिलेलं आहे, 74 नंबरचा क्वेश्चन बघा. पेपर तर इझीच होता बघा. बी हा एचा पती आहे. बी हा कोण आहे, एचा पती आहे. ठीक आहे, पती आहे म्हणून मी त्याला प्लस केलं आणि पती पत्नीचा नाता आहे म्हणून तिथे डबल बॉन्ड दाखवला. इथे काय दाखवलं, इक्वल टू साइन, जो काय दाखवते डबल बॉन्ड आहे म्हणून. हे दोघंही पती पत्नी आहे, हा वाला बॉन्ड इथे दाखवते. ठीक आहे. ए ही सीची आई आहे. ए ही कोण आहे, सीची आई. ठीक आहे, सीची आई. पण सी ही व्यक्ती एची मुलगी नाही. तर मुलगा तर असू शकतो, मुलगी नसेल तर मुलगा तर असणार असतो. डी ही एची बहीण आहे. डी ही एची बहीण आहे. बहीण आहे म्हणून इथे सिंगल लाईन दाखवली आणि कोणाची बहीण आहे, एची. ठीक आहे. डी चे सी सी नाते काय, तर डी चे सी सी नाते काय, ही याची बहीण आहे. एची बहीण कोण आहे, डी. तर सी ची कोण लागणार, ती. सी ची कोण लागणार, मावशी. तर इथे ऑप्शन काय आहे, सी ची मावशी लागणार तुमची, डी. तर इथे ऑप्शन नंबर 3 तुमचं राईट आन्सर आहे, जे इथे मावशी म्हणून ऑप्शन दिलेलं होतं. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, एक मुलगा तासी 6 किमी वेगाने घरापासून शाळेपर्यंत चालतो. तो तासी 2 किमी वेगाने परत घरी चालत येतो. तर त्याचा चालण्याचा ताशी सरासरी वेग.
जेव्हाही तुम्ही सरासरी वेग काढणार तुम्हाला एक फॉर्म्युला इथे लावायचा आहे, 2 गुणेला x गुणेला y भागेला x अधिक y. ठीक आहे, हा फॉर्म्युला काय म्हणतो पहिले समजून घ्या. हा जो x आहे, हा जो y आहे, इथे तुमचं जे काही तुम्हाला वेग दिलेला राहणार ते लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा इथे आपल्याला 2 काय दिलेला आहे 6 आणि दुसरा 2 दिलेला आहे. नंतर यांची काय करायची आहे, तुम्हाला वेगाची बेरीज करायची आहे. 6 अधिक 2 किती होतात 8, किती होतात 8. आता या 2ने हा 8 कट होतो 4 वेळा, या 2ने हे 4 कट होतात 2 वेळा, आता या 2ने हे 6 कट होतात 3 वेळा. तर किती आले तुमचा आन्सर 3 आलेला आहे. किती आन्सर आलेला आहे 3, जो बघा इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये अवेलेबल होता, जो इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये अवेलेबल होता तुमचा राईट आन्सर 3. नेक्स्ट बघा इथे काय म्हटलेलं आहे, नेक्स्ट बघा इथे काय म्हटलेलं आहे, हा प्रॉब्लेम सुद्धा इजी होता बघा. रघुच्या आत्याची वहिनी, रघुच्या आत्याची वहिनी बघा इथे आपला रघु आहे, काय म्हटलं मी बघा इथे आपला रघु आहे, ज्याची इथे आत्या आहे, ज्याची इथे काय आहे आत्या. आता आत्या कधी येणार, भावाची बहीण, भावाची बहीण ही कोण राहते आत्या राहते. ठीक आहे, सॉरी बाबाची बहीण, रघुच्या बाबाची बहीण ही त्याची काय झाली आत्या. ठीक आहे, रघुच्या आत्याची वहिनी, आता ही आत्या आणि तिची वहिनी कोण राहणार, जे बाबा आहे त्याची पत्नी ही कोण लागणार आत्याची वहिनी लागणार. बघा रघु इथे आहे, रघुच्या बाबाची बहीण ही त्याची आत्या झाली. आता आत्याची वहिनी, आत्याची वहिनी कोण आहे, या वडिलाची जी बायको आहे ती आत्याची वहिनी लागणार, ती आत्याची वहिनी लागणार. ठीक आहे, आता काय म्हटलेलं आहे, रघुच्या आत्याची वहिनी श्रीकांतची कोण आहे आई आहे, ही कोण आहे श्रीकांतची आई आहे. ठीक आहे, इथे तुमचा जो श्रीकांत आहे तिची कोण निघाली ही आई. तर रघुचे वडील श्रीकांतचे कोण, रघुचे जे वडील आहेत ते श्रीकांतचे कोण राहणार, वडीलच राहणार, कारण यांची आई कशी आहे एकच आहे. लक्षात आलं. तर हे दोघं भाऊ भाऊ आणि यांचे वडील कोण येणार, जो रघुचे वडील आहेत ते श्रीकांतचे वडील राहणार. लक्षात आलेलं आहे. तर श्रीकांतचे, तर रघुचे वडील श्रीकांतचे कोण वडीलच राहणार. अशा करतो तुम्हाला लक्षात आलं असेल. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, नेक्स्ट सुद्धा इजी आहे बघा. काय म्हटलेलं आहे, BEH BEH KNQ TWZ. तर BEH बघा इथे BEH बघा काय काय केलेलं आहे याने, हे सुद्धा आपण इथे बघूया. BEH म्हटलेलं आहे, पहिलं B नंतर E वर गेला, 1 2 E वर, नंतर पुन्हा 1 2 H वर. ठीक आहे, BEH लक्षात आलं. नंतर काय केलेलं आहे याने बघा, H वरून KNQ बघा, H वरून 1 2 सोडले तर K वर पोचला, पुन्हा 1 2 सोडले तर N वर पोचला, पुन्हा N वरून 2 सोडले तर Q वर पोचला, पुन्हा मी इथे 2 सोडणार 1 2 T काय भेटणार T, T नंतर पुन्हा 2 सोडले तर W काय भेटणार W. आता W नंतर पुन्हा मला 2 सोडायचे आहे तर मला काय भेटणार Z, Z नंतर पुन्हा 2 सोडले तर मला C भेटणार, C नंतर मी पुन्हा 2 सोडले तर मला F भेटणार, काय भेटणार F. बघा आपल्याला काय विचारलेलं होतं, Z नंतर मी काय केलं पुन्हा 2 सोडले तर मला C भेटलेला होता CF, जो इथे ऑप्शन नंबर 4 मध्ये अवेलेबल आहे, जो इथे ऑप्शन नंबर 4 मध्ये अवेलेबल आहे. आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, सौरभ वायव्येकडे. अगोदर आपण इथे दिशा काढूया, ही आपली उत्तर दिशा, ही आपली दक्षिण दिशा, ही आपली पश्चिम आणि ही आपली पूर्व. आता इथे मधात काय राहते, हा आपला वायव्य, हा आपला ईशान्य. ठीक आहे, वायव्य नंतर ईशान्य, ईशान्य नंतर काय येते आग्नेय आणि आग्नेय नंतर येते नैऋत्य, काय येते नैऋत्य. आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, हा तुमचा नैऋत्य आहे, हा तुमचा वायव्य आहे, हा तुमचा ईशान्य आणि हा तुमचा आग्नेय. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे बघा, सौरभ वायव्येकडे तोंड करून उभा आहे. इथे तो कुठेतरी तोंड करून उभा आहे, तो घड्याळाच्या म्हणजे घड्याळाचा काटा या पद्धतीने फिरतो हे ना, घड्याळाच्या दिशेने 90 किमी वळतो. म्हणजे इथून 90 इथे आला, कशावर आला तो ईशान्य दिशेवर, कुठे आला ईशान्यावर. नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे आता घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चालला, म्हणजे या साईडला चालला तो, या साईडला. ठीक आहे, या साईडला तो चालला किती 135, इथून इथपर्यंत 90 आला, इथून इथपर्यंत 90 आला आणि हा कितीचा आहे 45चा. 90 अधिक 45 केले तर तुम्हाला 135 भेटले. तर काय विचारलेलं आहे, तर आता तो कोणत्या दिशेला बघत आहे, कोणत्या दिशेला पश्चिमला, कोणत्या पश्चिमला. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्ट बघा तुम्हाला याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये करायचा आहे. जे काय विचारलेलं आहे, 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य असतात, 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य असतात, याचे तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करायचे आहे, याचे तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करायचे आहे. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं,
5 व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. 5 व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. रवी जो आहे तो कसा आहे, राजनच्या पुढे नाही. रेखा सर्वात पुढे आहे. रेखा कशी आहे, सर्वात पुढे. रेखा सर्वात पुढे आहे. ठीक आहे. राजन राहुलच्या मागे आहे. रवीच्या मागे सुद्धा आहे राजन आणि तसंच राहुलच्या मागे सुद्धा राजन आहे. रेणुका रवीच्या मागे नाही, सॉरी मागे आहे. रेणुका रवीच्या मागे. रेणुका कशी आहे, रवीच्या मागे. राजन रेणूच्या मागे नाही. राजन कसा आहे, रेणूच्या मागे नाही. रेणू ही रवीच्या मागे आहे आणि राजन रेणूच्या मागे नाही. ठीक आहे. म्हणजे काय आहे बघा, रवी इथे राहणार, रवी तुमचा इथे राहणार, तर त्याच्या मागे कोण येणार, राजन, आणि राजनच्या मागे कोण येणार, रेणू येणार. असं हे याचा मनाचा अर्थ झाला. ठीक आहे. तर रांगेत सर्वात शेवटी कोण येणार, तुमचा सर्वात शेवटी कोण येणार आहे, रेणू. कारण बघा राजन रवीच्याही मागे आहे आणि राजन राहुलच्याही मागे आहे आणि सर्वात पुढे तर रेखा आहे. रेणू ही रवीच्या मागे आहे आणि राजनच्या सुद्धा मागे आहे. राजन रेणूच्या मागे नाही, राजन रेणूच्या मागे नव्हता, तर मागे कोण राहिली, रेणू. तर इथे आपला राईट आन्सर रेणू आहे, जो 4 नंबरवर अवेलेबल आहे. आता बघा इथे पुन्हा मॅथवरचा कोणता क्वेश्चन दिलेला आहे का, बघा मॅथवरचा क्वेश्चन. हां बघा इथे मॅथवरचा क्वेश्चन हाच आहे. काय म्हटलेला आहे मॅथवरचा क्वेश्चन, बघा इथे कोणता आहे, हा वाला 91 नंबरचा. बघा 91. आज गुरुवार आहे. ठीक आहे. आज काय आहे, आज गुरुवार आहे म्हणते. आज गुरुवार आहे. ठीक आहे. आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. गेल्या आठवड्यातील सोमवारी, गेल्या आठवड्यातील म्हणजे जो आठवडा गेला त्या दिवशी काय होती, सोमवारी 3 तारीख होती. गेल्या आठवड्याच्या सोमवारी किती तारीख होती, 3 तारीख होती म्हणते. म्हणजे गेल्या आठवड्यात गुरुवार किती तारखेला होता, बघा सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, तर किती येणार बघा, सोमवार 3, मंगळवार 4, बुधवार 5 आणि तुमचा जो गुरुवार आहे तो कितीवर होता, 6वर. गुरुवार कितीवर होता, 6वर. ठीक आहे. तर पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख राहणार, गुरुवार कितीवर आला, 6वर. आणि इथूनच तुम्ही जर शनिवार पाहिला तर कितीवर येणार, 8वर. शनिवार कितीवर आला, 8वर. म्हणजे गेल्या आठवड्यात तुमचा शनिवार कधी होता, 8वर. तर आज कितीवर येणार तुमचा शनिवार, 15वर. या 8 मध्ये 7 ॲड केले तर कितीवर आला, 15वर. 15 फेब्रुवारीला तुमचा काय आला, 15 फेब्रुवारीला तुमचा काय आला, शनिवार आला. तर तुम्हाला विचारत आहे पुढच्या शनिवारी, म्हणजे यामध्ये आणखी तुम्ही जर 7 ॲड केले तर किती येणार, 22. किती येणार, 22. एक वेळा पुन्हा बघा काय काय दिलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर होणार. बघा आज तुम्हाला काय म्हणत आहे, आज गुरुवार आहे. ठीक आहे. आज काय आहे, गुरुवार. आता तुम्हाला काय म्हणत आहे, गेलेला जो आठवडा होता त्या दिवशी सोमवार होता. त्या दिवशी काय होता, सोमवार होता. तर सोमवारची तारीख म्हणते 3 फेब्रुवारी होती. काय होती, 3 फेब्रुवारी. सोमवारची तारीख किती होती, 3 फेब्रुवारी. हे तुम्हाला सांगितलं. तर मला जर गुरुवारवर यायचं असेल, त्या आठवड्यामध्ये मला जर गुरुवारवर यायचा असेल तर मी काय करणार, मंगळवारची 4, बुधवारची 5 आणि गुरुवारची 6. गुरुवारची कधी आली माझी, 6. गेल्या आठवड्यात गुरुवार कधी होता, 6. आता आपल्याला काय विचारलं, पुढील आठवड्यातील शनिवारी कोणता, तर मला काय करायचं आहे, मागच्याच गुरुवारवरून मी शनिवारी येणार. तर मागच्याच गुरुवारवरून शनिवारी येण्यासाठी गुरुवारी किती तारीख आली, गेल्यावाल्या गुरुवारी 6. तर शनिवारी येताना शुक्रवारची 7, शनिवारची 8 तारीख येणार. शनिवारची काय येणार, 8 गेल्या आठवड्यात. तर आज वर यायचं म्हणजे या आठवड्यामध्ये येण्यासाठी मी शनिवारीमध्ये किती ॲड करणार, 8 मध्ये 7 ॲड करणार. तर 15 तारीख शनिवारची आली. या शनिवारची किती तारीख राहणार, 15. तर तुम्हाला या आठवड्याच्या आणखी पुढच्या आठवड्यात विचारलेलं आहे, तर पुन्हा तुम्हाला या 15 मध्ये 60 ॲड करावे लागेल, जेणेकरून तुमचा आन्सर किती येणार, 22 फेब्रुवारी. किती येणार, 22 फेब्रुवारी. आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडलेला असेल. जर तुम्हाला सेशन खरोखर आवडला तर सेशनला नक्की लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. आणि व्हिडिओला मॅक्झिमम लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याची मदत होईल. तुमच्या रिलेशनमध्ये जर कोणी पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल तर त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर खरोखर व्हिडिओ आवडला तर खरोखर तुम्हाला इथे लाईक करायचं आहे. मॅक्झिमम लाईक या व्हिडिओला यायला हवे, जेणेकरून माझा आणखी आत्मविश्वास वाढेल. थँक्यू. जय हिंद.